लठ्ठपणा किंवा ओबेसिटी इतकं सिग्निफिकंट आहे, तर हे नेमकं का बरं होतं? येस. का बरं होतं? हे का बरं होतं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण लठ्ठपणा होईपर्यंत लठ्ठ झाल्यानंतर समजून घेणं की बा हे मी लठ्ठ का झालो, त्यापेक्षा लठ्ठ का होतो हे जर आधीच समजून घेतलं तर आपण लठ्ठपणाकडे आपण जाणारच नाही. हा. सो लठ्ठपणा जर आपण बघितलं तर आपण नाव वी कॅन इव्हन स्टार्ट फ्रॉम लहान मुलांपासून आपण जर चालू केलं तर म्हणजे मी माझ्या मुलांच्या बाबतीत पण सांगू शकतो की बाबा प्रत्येक बर्थडे पार्टी सेलिब्रेट करणं हे खूप गरजेचं झालेलं आहे. आधी माझ्या वेळी आपल्या लहानपणी आपण प्रत्येक बर्थडे पार्टी सेलिब्रेट करणं गरजेचं नव्हतं, पण आता प्रत्येक बर्थडे पार्टी सेलिब्रेट करणं गरजेचं झालंय. इन स्मॉल किड्स बर्थडे पार्टी मध्ये मेनू काय असतो? कधी हेल्दी मेनू नसतो, अनहेल्दीच असतो. अनहेल्दी असतो. पिझ्झा, पास्ता, फ्राईज किंवा केक किंवा अजून केकचं किती थर जास्त असतो क्रीमचा तितकं. केक जेवढा केक जास्त तेवढं जास्त चांगलं. सो ऑल दिस म्हणजे जर तुम्ही लहान मुलांच्या पार्टीमध्ये हेल्दी मेनू जर ठेवला किंवा फक्त इडली चटणी ठेवली किंवा असं काहीतरी हेल्दी मेनू जर ठेवला फ्रुट्स वगैरे, ते म्हणा हे पार्टी चांगलीच नाही झाली आमची बर्थडे पार्टी. सो ह्या लहान मुलांच्या मध्ये पण बर्थडे पार्टीज किंवा त्यांच्या कुठल्या फंक्शन्स आहेत ह्याच्यामध्ये जंक फूडचं प्रमाण जास्त झालेलं आहे. त्याच्यामुळे लठ्ठपणा हे लहान मुलांपासूनच आता वाढत चाललेलं आहे. सो लठ्ठपणा लहान मुलांमध्ये कसं ओळखायचं? म्हणजे जर त्यांच्या बरगड्या आपल्याला फील करता आले, जर दिसत असतील देन दे आर हेल्दी. ओके. जर आपल्याला त्यांच्या रिप्स किंवा बरगड्या दिसत नसतील म्हणजे ऍक्च्युली ते ओबेस आहेत. ओके. आधी आपल्या लहानपणी आपल्या बरगड्या दिसायच्या हा. म्हणून काय आपण बारीक नव्हतो, आपण ऍक्टिव्ह होतो. सो बरगड्या दिसल्या आणि ते ऍक्टिव्ह असले म्हणजे ते हेल्दी आहेत. आता असं झालं की बाबा प्रत्येक आईला किंवा प्रत्येक वडिलांना त्यांचं बाळ गुटगुटीत आणि हेल्दी पाहिजे. आणि गुटगुटीत असलं की बाबा हेल्दी असतात का? अजिबात नाही. दॅट इज द स्टार्ट ऑफ ऑल डिसिजेस. म्हणजे लहानपणापासूनच हे सगळे लठ्ठपणामुळे डिसिजेसचं हे एक तुम्ही आपण सीड हे करतोय, सो करतोय. सो दॅट इज रॉंग. सो लहान मुलांमध्ये पार्टीज खूप म्हणजे लहान मुलांमध्येच पार्टीज एवढे झाले आहेत, बर्थडे पार्टीज आणि अनहेल्दी फूड. जर आपण पुरुषांमध्ये जर बघितलं की जसं वय वाढत जातं त्यांच्या मित्रांमध्ये किंवा बाहेर कुठे जर लग्नाच्या नंतर जर बघितलं तर प्रत्येकाचं लग्नाच्या नंतर पोट वाढतं, हे कॉमन. ढेरी वाढते. ढेरी वाढली म्हणजे लग्न मानवलं असं नाही. ढेरी वाढली म्हणजे तो एक अनहेल्दीचा प्रकार आहे. म्हणजे लठ्ठपणा का होतं? कारण आई पण तुम्हाला आग्रह करत असते आणि बायको पण आग्रह करत असते आणि ह्या आग्रहामुळे त्यांचं पोट वाढतं. आणि हा जो काही ढेरी येतो म्हणजे मी तर एक म्हणेन की जेवढी तुमची ढेरी मोठी तेवढी तुमची आयुष्याची दोरी छोटी. खूप चांगलं सांगितलं सर. त्यामुळं ढेरी अजिबात असू नये. एस्पेशली मेल्समध्ये जर तुमचं वेस्ट सर्कम्फरन्स जर तुम्ही बघितलं, हे तुमचं वेस्ट सर्कम्फरन्स 34 इंचापेक्षा जास्त असू नये मेल्समध्ये आणि फिमेल्समध्ये हे 30 इंचापेक्षा जास्त असू नये. ओके. त्याला आपण सेंट्रल ओबेसिटी सेंट्रल ओबेसिटी म्हणून. पुरुषांमध्ये पार्ट्या वाढत चाललेत. जर तुम्ही बघितलं की इंडियामध्ये बर्फ कुठे जास्त पडतो माहितीये सर? मला दारूच्या ग्लासमध्ये. बरोबर आहे सर. येस. त्यामुळे पार्टीज वाढत चालत. प्रत्येक गोष्ट कशी आपण एन्जॉय करायची, तर एन्जॉय कशी करायची तर पार्टीमध्ये एन्जॉय करायची. पार्टीमध्ये एन्जॉय करायचे म्हणलं तर इट्स ऑलवेज बिकम्स अनहेल्दी फूड, जंक फूड, रेडीमेड फूड, प्रोसेस्ड फूड. आणि ह्या सगळ्यामध्ये दोज आर ऑल एम्प्टी कॅलरीज. ते कॅलरीज तुम्ही खाल्यानंतर तुम्हाला ताकद येत नाही, पण फक्त ते फॅटमध्येच रूपांतर होतं. 2 पेग जर कथा घ्यायचं असेल तर चकना सुद्धा पाहिजे, तो पण अनहेल्दी आहे. त्याच्यासोबत बिर्याणी पण पाहिजे आणि एंडला डेझर्ट पण पाहिजे. Dessert पण त्याच्यामध्ये पाहिजे. किती कॅलरी तुम्हाला 2000 दिवसाचे पाहिजे असेल तर 5-6,000 कॅलरी तुम्ही तिथंच तर घेतलेल्या चालेल. आणि काही लोक म्हणतात की नाही आम्ही दारू पित नाही, पण दारू पित नसले तर तुम्ही पार्टीला जाता तिथे चकना तर जास्त खाता, त्यामुळे दारू न पिणाऱ्यावर चकना जास्त खातात. असे भरपूर मित्रांचे आपले ग्रुप्स असतील की त्याच्यामध्ये काही जण दारू पितात, काही जण दारू पित नाहीत. जे दारू पितात ते पण चकना खातात, न दारू पिणारे पण चकना खातात. अनहेल्दी फूड इज द रिझन फॉर ऑल दिस ओबेसिटी पुरुषांमध्ये. प्लस काही पुरुषांमध्ये जर मी बोललो की जस्ट गंमत म्हणून, बऱ्याच वेळा घरी जेवण तयार असतं पण आता बाहेर कुठल्या मित्रांबरोबर गेलो काहीतरी खाल्लं तर घरी सांगता येत नाही, घरी तर मी तुमच्यासाठी स्वयंपाक तयार केले, डबल जेवण होतं. ह्या डबल जेवणामुळे पण लठ्ठपणा वाढत चाललेला आहे. फिमेल्समध्ये जर बघितलं की जर आपण जसं बघितलं की लहानपणापासूनच जसं बर्थडे पार्टीज मग वजन तर वाढतच आहे, त्याच्यामुळे पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोमचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम मध्ये तुमच्या ओव्हरीज मध्ये गाठी होतात
आणि त्याच्यामुळे पण लठ्ठपणा इट्स काइंड ऑफ अ विशियस सायकल, एकूण एकाशी रिलेटेड आहे. एकमेकाशी रिलेटेड आहे आणि त्याच्यामुळे लठ्ठपणा वाढत जातो. फिमेल्समध्ये पण पार्टीज जास्त होतातच अनहेल्दी फूड. नंतर लग्न झालं, लग्नानंतर प्रेग्नन्सी होते. प्रेग्नन्सी झाल्यानंतर मोस्ट टिपिकल डायलॉग काय असतो की बाबा खा, जास्त खा, बाळाला जास्त पोषण मिळालं पाहिजे. आई पण आग्रह करते आणि सासू पण आग्रह करते. सासूचं कारण काय असतं की बाबा बाळाला जास्त पोषण मिळालं पाहिजे म्हणून. आई पण आग्रह करते, सासू पण आग्रह करते की खा खा म्हणून, पण ते बाळापर्यंत पोहोचतच नाही आणि आईपर्यंतच राहतं आणि त्यामुळं प्रेग्नन्सी नंतर आईला लठ्ठपणा जास्त वाढतो. आणि नोबडी टॉक्स अबाउट की बाबा लठ्ठपणा हा कमी केला पाहिजे, एस्पेशली आफ्टर प्रेग्नन्सी. त्याच्यावरती लक्ष जात नाही, कारण प्रेग्नन्सी झाल्यानंतर बाळाकडे लक्ष जास्त जातं, स्वतःकडे लक्ष इंडियन मदर Yes. लेकराचं काळजी घेणं, स्वतःची काळजी घेत नाही. एस्पेशली हे जे तुम्ही बोलला की मग बाळ झाल्यानंतर मग बाळाचं जे काय राहिलेलं असतं ते आई स्वतः खाते. स्वयंपाक केलेला असतो, राहिलं थोडंफार ते टाकवत नाही त्यांना. बायकांना तर अजिबात कुठलंही जेवण टाकवत नाही. त्याच्यापेक्षा त्यांचं पोटाचं डस्टबिन करतात, पण ते डस्टबिन मध्ये टाकणार नाही. त्यामुळे आधीच पोर्शन काउंट करून कमी करणं हे त्यांना पटत नाही, कारण त्यांना आग्रह करायचा असतो. जर मी म्हटलं की आग्रह हा फक्त आपल्या महाराष्ट्रातच जास्त आहे किंवा इंडियन ट्रेडिशन मध्ये जास्त आहे, बाहेर तुम्ही गेला तर कुठेही कोणी आग्रह करत नाही. आपल्यामध्ये आग्रह करतो आपण, अरे माझ्यासाठी एक पोळी खा, माझ्यासाठी एक घास खा, जास्त खा. आणि ह्या आग्रहामुळेच लठ्ठपणा जास्त वाढत चालला. आणि बायकांमध्ये तर फिमेल्समध्ये जर मी म्हणेन की बाबा हु आर वेअरिंग पॅन्ट्स, म्हणजे जर जीन्स पॅन्ट्स घालत असेल त्यांना त्यांचा कमरेचा घेर कळतो. तरी बऱ्याचशा जे काही बायका आहेत जे सलवार कमीज घालतात, साडी घालतात, त्यांना त्यांचा कमरेचा घेर किती वाढतोय हेच कळत नाही, कारण ती नाडी असते फक्त, ती नाडी वाढतच जाते फक्त, त्यामुळे तो अंदाज येत नाही. आणि ह्या कमरेचा घेर जसा वाढत जातो तशा त्यांना आजार पण वाढत जातात. सो बायकांमध्ये त्याच्यामुळे सलवार कमीज आणि साड्या ह्याच्यामुळे त्यांना कमरेचा घेर किती आहे हे माहित नाही आणि लठ्ठपणा वाढतच जातो. आणि जसं मी म्हटलं की ते स्वतःच्या पोटाचं डस्टबिन करतात, पण स्वतःच्या हेल्थ काळजी करत नाही, कारण त्याच्यानंतर त्यांचं फोकस मुलांवरती, हजबंडवरती किंवा घरावरती जास्त जातं. प्लस किंवा त्यांना जॉब सांभाळून प्लस घर सांभाळून सगळं करायचं असतं, त्यामुळे ते स्वतःकडचं जे काही लक्ष असतं, स्वतःच्या हेल्थवरती जे काही लक्ष असतं, हा शेवटचा ऑप्शन ठेवतात, विच इज अ व्हेरी बॅड थिंग. म्हणजे तुम्ही सांगताय की जर का भारतीय महिला असेल तर घरावरती चांगलं लक्ष ठेवण्यासाठी पहिलं स्वतःवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण तुम्ही कुठल्याही एअरलाईन्स मध्ये गेला तर मग ते एअर होस्टेस तुम्हाला सांगते की जर काही फ्लाईटमध्ये प्रॉब्लेम आला, जे काही ऑक्सिजन मास्क खाली येतो ते आधी तुम्ही स्वतःवरती घाला आणि मग दुसऱ्यांना मदत करा. एकदम बरोबर. तसंच हेल्थमध्ये पण तुम्ही आधी स्वतःची मदत करा, स्वतःचं हेल्थ आधी नीट बघा आणि नंतर मग सगळ्यांचं हेल्थ बघा. पण मी सांगेन की जी काही फिमेल असते, फॅमिलीमध्ये एपिसेंटर असते, तिनं स्वतःचं हेल्थ चांगलं ठेवलं, ते सवयी सगळ्यांना इन द फॅमिली हे इट्स लाईक अन इन्फेक्शन पसरतं आणि ते हेल्दी स्वतः पण राहतात, बाकी सगळे पण हेल्दी राहू शकतात. तो खूप चांगला एक स्टडी आहे सर. त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की घरामध्ये जर का आता सगळे हेल्दी हे बघायचं असेल, पहिलं सांगायचं की सगळ्यांचे शिक्षण चांगलं व्हायचं असेल तर आईचं शिक्षण चांगलं पाहिजे. पण तितकंच खरं आहे की आई जर का हेल्दी आणि फिट असेल तर पूर्ण फॅमिली हेल्दी आणि फिट होतं, कारण त्या हेल्दी सवयी सगळ्यांनाच लागू पडतात.